तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आलं. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न भोईटे यांनी केलं आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या गुलकंद व अमेरिकन नट्स फ्लेवर आईस्क्रीमचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याचा संशय आल्याने 41,440 रुपये किमतीचे 148 पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आली. तर नेवासा तालुक्यातील कडूगल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून SBG ब्रँडच्या रिफाइंड पामोलिन ऑइलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. संशयित आढळलेल्या 2,42,740 रुपये किमतीच्या 1,498.4 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार पाटील व सहाय्यक आयुक्त अन्न भोईटे यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली असून अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.